झी 24 तास, एक पाऊल पुढे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं एक अग्रणी नाव. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आजही अनेकांना प्रेरणा देणारी आहे. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांनी जराही खचून न जाता लेखन सुरू ठेवलं. त्याचवेळी त्यांनी उर्दू भाषेतून देशभक्तीपर साहित्य निर्माण केलं. सावरकरांचं हे दुर्मिळ साहित्य नुकतंच जगासमोर आलंय. अभी मिराज का क्या जिक्र, ये पहली ही मंजिल है, हजारों मंजिलें करनी है तय, हमको कठिन पहले. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली असली तरी ते खचून गेले नव्हते आणि तेच या ओळींतून दिसून येतंय. सावरकर म्हणतात, अजून शिखराच्या गोष्टी का करता? आता आम्ही काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आलो, ही पहिली पायरी आहे. हजारो पायऱ्या अडथळे पार करण्याचं ठरवल्याशिवाय काही होणार नाही. मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहले, फलेगा हिंद पीछे और भरेगा अंदमन पहले. सावरकरांचं देशावर किती प्रेम होतं हे या मतल्यातून तुमच्या लक्षात येईल. या देशावर प्रेम करणारे खूप होतील, पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल. आपल्या भारताची भरभराट होईल, पण त्यासाठी प्रथम अंदमान भरावं लागेल. सावरकरांच्या या गझलेतून देशप्रेम आणि त्याग दिसून येतो. तुरुंगात असतानाही त्यांचा आशावाद जराही कमी झाला नाही. खुशी के दौर दौर से है या रंजो मोहन पहले, बहार आती है पीछे और खिजा गिरदे चमन पहले. आनंदाचे क्षण नंतर आहेतच, पण प्रथम कष्ट प्रयत्न हवे. बागेभोवती आता पानगळ आहे, पण लक्षात ठेवा वसंत ऋतू मागोमाग येतोय. तर पुढच्या ओळींमधून सावरकरांनी तरुणांना स्वातंत्र्याच्या संग्रामात सामील होण्याचं आवाहन केलंय. हमारा हिंद भी फुले फलेगा एक दिन, लेकिन मिलेंगे खाक में लाखों हमारे गुलबदन पहले. भारताची एक दिवस भरभराट होईल, पण त्याआधी आमच्यासारखे लाखो सुकुमार धुळीत मिळायला हवे. उन्हीं के सिर रहा सहरा, उन्हीं पे ताज कुर्बान हो, जिन्होंने फाड़ कर कपड़े रखा सिर पर कफन पहले. ज्यांनी देशासाठी कपडे फाडून डोक्यावर कफन बांधलं, जे मरणाला तयार आहेत, त्यांच्याच माथ्यावर सेहरा बांधला जाईल, त्यांच्याच माथ्यावर मुकुट ठेवला जाईल. सावरकरांच्या उर्दू भाषेतल्या गझलांच्या हस्तलिखितांची प्रत सापडल्यानं त्यांच्यावर उर्दू विरोधक म्हणून केला जाणारा आरोप इतक्या वर्षानंतर पुसला जाणार आहे. भारत तेरे रथों को सेना कौन रोकने वाला है, फिर देर के उठो भाई हम ही हमारे वाली है. त्याच्या आधी ते अनेक ठिकाणी ते अनेक कडव्यांमध्ये असं आहे की तुमचं सामर्थ्य एवढं आहे की तुम्हाला जगातली कुठली शक्ती, तुम्ही उठलात, जागृत झालात, तेव्हा जागृत व्हा आणि ब्रिटिशांचं जोखड एका क्षणात फेकून द्या. तर ही उघड राजद्रोहाची, त्या काळच्या राजद्रोहाची व्याख्येत बसणारी कविता होती. आता सावरकरांना हे साधारण अंदाज आला होता की आज न उद्या त्यांना ते अंदमानातनं पाठवतील, कारण जवळपास बहुतेक राजबंद्यांना, राजकैद्यांना त्यांना भारतात पाठवलेलं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी ही कविता लिहिणं आणि ती एका जेलच्या अधिकाऱ्याला देऊन त्याच्यामार्फत प्रचाराला बाहेर पाठवणं, याच्यामध्ये खूप मोठा धोका त्यांनी पत्करला होता. आणि मला वाटतं त्यांना हे पूर्ण माहीत असावं की ही कविता जर ब्रिटिशांच्या ताब्यात सापडली असती तर सावरकर पुन्हा काही अंदमानातनं आले नसते. तर एवढा मोठा धोका पत्करून अगदी सुटकेची आशा असतानाही अशा सावरकरांवर भ्याडपणा आणि हे आरोप किती खोटे आहेत हे आता ही कविताच सिद्ध करते. आम्ही उर्दू ते जाणकारांकडून वाचून घेतलं आणि आधी आम्हाला वाटत होतं की त्या वेगळं काहीतरी लिहिलेलं आहे, पण त्याच उर्दूचंच त्यांनी देवनागरीमध्ये पण त्याच कविता, 2 गझल आहेत आणि 1 कविता, ते त्यांनी देवनागरीमध्ये पण लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे नंबर त्यांनी लिहिलेले आहेत ते नंबर आणि त्या उर्दूमध्ये जे नंबर लिहिले आहेत त्याच्यावरनं ते त्यांचंच हस्ताक्षर आहे हे कळतं. आणि त्यातल्या ज्या भावना आहेत, 1910 त्यांनी लिहिलेली कविता आणि हिंदी कविता ह्याच्यामधले भाव तेच आहेत, त्याच्यामुळे ते त्यांचंच आहे हे सिद्धच आहे. भाषेला धर्माच्या बंधनात अडकवू नये या मताचे सावरकर होते. त्यामुळेच त्यांनी अंदमानच्या तुरुंगात असताना उर्दू भाषा केवळ शिकले नाही तर उर्दूत गझलाही केल्या. इंग्रजांना काय लिहिलं ते कळू नये म्हणून सावरकरांनी कल्पकतेनं वही सजवली होती. सुरुवातीच्या काही पानांवर छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, कृष्ण, यशोदा यांची चित्र चिकटवली आहेत. या सर्व गझला देशप्रेमानं ओतप्रोत भरलेल्या अशाच आहेत. माझं रक्त हिंदुस्थानी आहे, माझी जात तीच आहे, मी संपूर्ण हिंदू आहे, हाच माझा पंथ, धर्म आणि हेच माझं खानदान आहे. तेरी सेवा में भारत अगर सर जाए तो मैं समझू की है मरना हयाते जाविदा मेरा. हे भारत माते, तुझी सेवा करताना मृत्यू आला तर मला दुःख तर होणार नाहीच, पण उलट मला अमर झाल्याचा आनंदच होईल. 11 वर्ष अंदमानात अपार हाल अपेष्टा सहन करून
सावरकरांच्या विचारात जराही फरक पडला नाही. त्यांचं ध्येय अढळ होतं हेच त्यांच्या या गझलांतून पुन्हा एकदा समोर आलंय. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.